नमस्कार, मी प्रीती खंडागळे. आपण पाहता आवाज इंडिया मराठी. मुंबईसारख्या मोठ्या शहरात पार्किंगच्या नावाखाली वाहनधारकाची आर्थिक लूट होत असल्याचं आरटीआय मधून समोर आलंय. अनेक ठिकाणी पालिकेने ठरवलेल्या दरांपेक्षा दुप्पट ते 5 पट शुल्क आकारले जात असल्याचा आरोप आहे. वाहनधारकांना अनेकदा अधिकृत पावतीही दिली जात नसल्याने हा संपूर्ण व्यवहार संशयाच्या भोवऱ्यात आलाय. त्यामुळे मिळणारा महसूल थेट ठेकेदारांच्या खिशात जात असल्याची तक्रार नागरिक करतात. याशिवाय रस्त्याच्या कडेला, फुटपाथवर आणि नो पार्किंग झोनमध्ये बेकायदेशीर पार्किंग सुरू असल्याचंही चित्र आहे. काही ठिकाणी टेंडर संपल्यानंतरही पार्किंग व्यवसाय सुरू असल्याचं समोर आलंय. दरम्यान शुल्काबाबत प्रश्न विचारणाऱ्या वाहनधारकांना धमकावणं आणि दादागिरी केल्याच्या तक्रारीही वाढत आहेत. काही प्रकरणांमध्ये सोसायटीच्या पार्किंग जागांचीही बेकायदेशीर विक्री झाल्याचे आरोप आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने याबाबत कठोर भूमिका घेत महापालिका आयुक्तांना कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी किरण जाधव यांनी. पाहूयात. मी सध्या बोरिवली वेस्टला आपण ते पाहू शकता. हा आहे रामदास सुतारे मार्ग, गुलमोहर रोड, आर सेंटर वॉर्ड. आणि हा जो बघू शकतो की आपण ते नो पार्किंगचा बोर्ड आहे. आणि इकडे BMC काही कॉन्ट्रॅक्टरांना इकडे ते काम देते की पार्किंगसाठी. पण हा जो पुरा पट्टा आहे आपण पाहू शकतो की 50 मीटरच्या लांब ही पार्किंग केली पाहिजे. त्या ठिकाणी आपण पाहू शकतो तिकडे एक बसस्टॉप पण आहे. बसस्टॉपच्याही आजूबाजूला पार्किंग दिसून येते. माझ्याबरोबर आरटीआय ॲक्टिव्हिस्ट लक्ष्मण कुराडी. ज्या लक्ष्मणजी काय सांगाल, हे जे पार्किंग स्लॉट आहे माझं कशा प्रकारे मी माहितीचे अधिकारी खाली मी मागवलं पेपर. मला महानगरपालिकेच्या GRमध्ये म्हटल्यानुसार हे जिकडे पार्किंग लावतात त्या पार्किंगच्याकडे पार्किंग स्लॉट पाहिजे. 2 व्हीलर असेल तिकडे 2 व्हीलर लिहितात, 4 व्हीलर असेल तिकडे 4 व्हीलर लिहितात. पण इथे तसं कुठेही तुम्हाला दिसते का पार्किंग स्लॉट? आणि दुसरी गोष्ट, डिजिटल मशीन नाही आहे यांच्याकडे. पण गाडी पार्किंग केलं की नागरिकांना कळायला पाहिजे माझी गाडी कधी थांबली आणि कधी गेली. ते हाताने लिहितात. त्या बुक पण सर्व खाली आहे, तुम्ही बघितलं आता. आणि परत हे नो पार्किंगला गाड्या लावतात. इकडे नो पार्किंग आहे, तिकडेही नो पार्किंग आहे. महानगरपालिकेने यांना परमिशन कसं काय दिलं? आणि परत तुम्ही पुढे बघा, ते बसस्टॉपला जाणार. बसस्टॉपला 50 मीटर दोन्ही साईडला सोडायचं आहे. पण त्यांनी 1 फूटसुद्धा सोडलं आहे का बघा, सर्व गाड्या लागल्या. आणि त्याची पार्किंग कुठपर्यंत आहे, कुठेही त्याचा पार्किंग स्लॉट दिसतच नाही. असंच गाड्या लावतात. बोलायला गेलं ते सर्व बाहेरचे लोक आमच्या अंगावर येतात. आता तुम्ही गाडी आणली, तुम्ही गाडी पार्क केली, तुमच्याकडे किती पार्किंग? माझ्याकडनं 50 रुपये घेतले. आता माझ्याकडून 50 रुपये घेतले. वाटतं कशा प्रकारे हे लोक इथे धांदली करतात आणि गव्हर्नमेंटचे या राज्याचे पैसे कसे लुटतात? ते महाराष्ट्राचं यांना काय कुठल्याही भारत सरकारचं काही घेणं देणं नाही. त्यांना फक्त पैसे कसे लुटायचे, नागरिकांना कसं दहशत निर्माण करायचं एवढंच त्यांना माहिती आहे. जर बोलायला गेलं की अंगावर यायची एवढं त्यांची तयारी असते. आपण इथे पाहू शकतो की हे पार्किंगच्या नावावरती इथे जे आहे स्थानिक आणि जनतेची लूट होते व BMC आणि राज्य सरकारचा पैसाही मोठ्या प्रमाणात नुकसान इथे दिसून येते. कॅमेरामॅन दत्ता प्रसाद, किरण जाधव, आवाज इंडिया.